वर्धा जिल्ह्यातील वाघोली या उच्च प्राथमिक शाळेमध्ये पोषण आहार, मोठ व खिचडी खाल्ल्यामुळे 57 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। हिंगणघाट येथील गट शिक्षण अधिकारी यांनी मात्र चौकशी दरम्यान बोलण्यास नकार दिला। सदर घटना ही कशामुळे झाली याला जबाबदार कोण हे सुद्धा सांगण्यात आले नाही। त्यामुळे संपूर्ण वर्धा जिल्हा हादरून गेलाय। सर्व यंत्रणा ही वाघोली या गावात पोहोचली असून शाळेची तपासणी सुरू आहे। मुलांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी गावातील ग्रामस्थ बंधू यांनी मागणी केली आहे। काल जो जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाघोली येथे शालेय पोषण आहारामध्ये जो अनुचित प्रकार घडला, जे शालेय पोषण आहारामध्ये जो शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून जे 57 मुलांना विषबाधा झाली आणि त्यांना काल सायंकाळी 7 वाजता मला जसंही माहीत पडलं तसं गावातील काही कार्यकर्त्यांना आणि आपल्या जवळच्या लोकांना मी सोबत घेऊन गावातील मुलांना एका ठिकाणी गोळा केले आणि त्यांना हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय येथे प्रथम उपचार म्हणून आपण दाखल केले आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून काही मुलांना जो विषबाधा झाला त्यांना तिथे रात्री आपण तिथे ॲडमिट केले। त्यांना व्यवस्थित त्यांचे उपचार झाला त्यांच्यावर आणि आता ते मुलं आता सध्याच्या स्थितीमध्ये व्यवस्थित आहे। ते ज्या शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून हा प्रकार घडला त्यात आज सकाळी मी चेक केलं असता जो तेल आहे, जे पाम तेल आहे, त्या पाम तेलचं एक्सपायरी आहे ऑक्टोबर 2024ची असताना त्याचा वापर करणं हे चुकीचं आहे आणि मला असं वाटते की जो अन्नपुरवठा केला जातो तो चुकीचा केला जातो आणि त्यात जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर मला असं वाटते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमचे नेते सन्माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जे कोणी अधिकारी आहे दोषी त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी। तसेच या शालेय पोषण आहाराला जो अन्नपुरवठा केला जातो तो जो एकदम खालच्या दर्जाचा अन्नपुरवठा येथे केला जातो। आपण जर चेक कराल तर त्या मूठमध्ये जी मूठ त्या मुलांना दिल्या गेली त्या मूठमध्ये अक्षरशः घुबड आणि ते मच्छर पडलेले ते अन्नधान्य जर इथे मुलांना पुरवठा केला जात असेल तर आपण या मुलांच्या जीवाशी खेळल्यासारखं वाटत आहे। तर यावर निर्बंध करून नवीन एजन्सी नेमून आपण या शालेय पोषण आहाराचा दर्जा उंचवावा हीच माझी विनंती। या घटनेविषयी वर्धा प्रतिनिधी सतीश काळे यांनी सखोल माहिती दिली आहे, ऐकूया। सतीशजी, मला सांगा, आता वर्धा जिल्ह्यातील वाघोली या उच्च प्राथमिक शाळेमध्ये पोषण आहारामध्ये फार मोठी गडबड झालेली आहे आणि ते खिचडी जी आहे ते अन्न जे आहे ते विद्यार्थ्यांनी खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधाही झालेली आहे। काय नेमका प्रकार आहे, काय सांगणार आपण याविषयी? वाघोली गावामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। प्रशासनामार्फत पोषण आहार दिला जातो आणि विद्यार्थ्यांना खिचडी व मोठचा वाटप केला जातो। अशातच मात्र प्राप्त माहितीनुसार जे आहारामध्ये पोषण आहारामध्ये तेल आला आहे त्याची एक्सपायरी गेली होती आणि एक्सपायरी गेल्यानंतर सुद्धा त्या आहार बनवला गेला होता आणि त्यामुळे विषबाधा झाली आहेत आणि 57 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। विषबाधा झाल्यानंतर रुग्णालयामध्ये भरती करण्यात आला आहे। त्यातली काही मुलांना प्रकृती ठीक आहे आणि काही मुलांची प्रकृती जास्त प्रमाणात झाली आहे। घटनास्थळी वर्धा जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी
यंत्रणा पोहोचली आहेत आणि संपूर्ण गाव आदळून गेलं आहे. बरोबर. मला सांगा, अशा प्रकारचं हे जे प्रकरण तिथे झालेलं आहे, हे पहिल्यांदा तिथे हे प्रकरण घडतंय का? नक्कीच हे पहिल्यांदाच या गावामध्ये प्रकरण घडलेलं आहे. बरोबर. आणि हे जी घटना घडल्यानंतर जी वाघोली जी ग्रामस्थ आहे यांचं काय म्हणणं आहे? कशा प्रकारचं त्यांचं तिथे संवेदना त्यांनी व्यक्त केल्या आहेत? वाघोली या गावातील ग्रामस्थांनी व काही पालकांनी सांगितलं आहे की जर योग्य पद्धतीने आहार शिजवला गेला असता व लक्ष दिलं असतं तर असा प्रकार घडला नसता. आणि प्रशासनाने सुद्धा पोषण आहार देताना एक्सपायरी डेट हे चेक करणे अत्यंत गरजेचं आहे. मात्र निष्काळजीपणा केला जातो. मला सांगा सतीशजी, तिथे आता लोकप्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होतं आणि कशा प्रकारची त्यांनी मदत सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष शरद सारे यांची उपस्थिती होती. त्यानंतर प्रकरण झाल्यानंतर त्यांनी लगेच कार्यकर्ते जमा केले आणि रुग्णालयात भरती सुद्धा करण्यात आला आहे. आणि त्यांनी मागणी केली आहे की ज्यांच्याकडून हा प्रकार घडला यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. बरं, मला सांगा, जे उच्च प्राथमिक शाळेमधले जे विद्यार्थी आहेत ते कुठल्या वयोगटातील आहेत आणि 57 विद्यार्थ्यांना झालेला आहे, तर हा प्रकार नेमका किती वाजता घडलाय? प्राथमिक जे विद्यार्थी आहेत ते अत्यंत म्हणजे छोटे विद्यार्थी आहेत आणि त्यांना अजूनपर्यंत म्हणजे जास्त प्रमाणात समज सुद्धा आलेला नाही अशा विद्यार्थ्यांना ही घटना घडली आहे आणि त्यांना रुग्णालयामध्ये भरती सुद्धा करण्यात आलं आहे. बरं, याविषयी आम्हाला पुढील माहिती नक्की द्या की विद्यार्थ्यांची प्रकृती कशी असणार आहे. तोपर्यंत तुम्ही आमच्याशी जुळून राहा.